हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आत्ताच सकाळ झाली म्हणजे तसे बघायला गेले 10-1 वाजलेले आहेत. तर फेरफटका मारायला आलेली आहे मस्तपैकी बागेत. तर हे बघा इकडे आपल्या कोकमी आहेत मस्त लागलेल्या, इकडे काजू आहेत. तर अशा पद्धतीने सगळं लागायला सुरुवात झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आजचा व्हिडिओ खूप छान आहे, माहितीपूर्वक आहे. जसं की मी तुम्हाला लागवडीविषयी एक व्हिडिओ टाकला होता, की तुम्ही कशाप्रकारे लागवड करू शकता काजूंची. किंवा आता येत्या पावसामध्ये तुम्ही कशाप्रकारे काजू लावू शकता. तर याच्या ओव्हरऑल मी तुम्हाला माहिती सांगितली. एक 4-5 मुद्देसुद्धा त्याच्यावरून सांगितलेले आहेत. तर आता काजूंचं कसं असतं माहिती आहे का? तसं बघायला गेलं तर आता काजूंचं लागता सीझन आहे. त्याच्यानंतर एक एप्रिल, मेच्या दरम्यान आहे. मेच्या एंडिंगपर्यंत काजू आपल्या विकल्या जातात, कारण की तेव्हा भाव पण चांगला असतो त्याच्यामुळे. आता ह्या काजूंचा जो काही भाव असतो तो कशा पद्धतीने ठरला जातो. म्हणजे तसं बघायला गेलं की आता काजूचे खूप सारे व्हरायटी आहे किंवा साईज आहे वेगवेगळी. तर त्याच्यानुसार ना त्याचे म्हणजे जे काही भाव असतात ना ते लागले जातात त्यांच्यावरती. आता गेल्या वर्षी वेंगुर्ला काजूचा म्हणजे 7 नंबर जी काही वेंगुर्ला काजू होती ना, त्याचा एक भाव 160 160-170 पर्यंत होता. आणि त्याच्यानंतर गावठा काजूंचा एक वेगळा भाव असतो. त्याच्यानंतर एक 4 नंबर जी बी असते, छोटी असते, त्यांचा पण एक भाव वेगळा असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर त्यांच्या ज्या काही साईजनुसार त्यांचे भाव ठरले जातात. म्हणजे काजू साईज मोठी असेल तर तसा भाव पण चांगला असतो. काजूची साईज छोटी असेल तर तसं असतं. आता गावठी काजूमध्ये तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी आहे वेगवेगळी. दिसायला पण काजू एकदम छोट्या असतात गावठ्या काजूंमध्ये. तर असे सगळा प्रकार आहे. तर त्याच्या साईजनुसार त्यांचं पूर्ण हे ठरतं. म्हणजे जे काही हे आहे, भाव आहे, तो त्याच्या साईजनुसार ठरला जातो. तर आपल्याकडे गेल्या वेळेस आपण ज्या काही विकलेल्या काजू त्या अशा प्रकारे विकलेल्या म्हणजे जे बारीक आहेत त्यांचा भाव वेगळा होता आणि ज्या जाडसर म्हणजे 7 नंबर वेंगुर्ला काजू आहे त्यांचा भाव वेगळा होता. तर अशा पद्धतीने काजूंचा भाव हा ठरला जातो त्यांच्या साईजनुसार. मग तो कितीही असू दे. त्याच्यानंतर तसं बघायला गेलं तर हा नुकताच भाव फुटलेला असतो आणि त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर थोडा भाव हा कमी होत जातो. म्हणजे एक मेच्या एंडिंगपर्यंत किंवा एप्रिलच्या एंडिंगपर्यंत त्यांचा जो काही भाव असतो तो एक 20-25 पैशाने कमी होत जातो. असा काही मोठा फरक पडत नाही. आता तसं बघायला गेलात तर तो ओल्या काजूंचा आत्ता दर बाजारामध्ये ₹250 म्हणजे जो काही ओला काजू आहे त्याचा दर ₹250 आहे आणि आपला काजूगर, अख्खा काजूगर आहे तो ₹1200 किलो म्हणजे पर केजी ₹1200 किलो असा दर आहे सगळा. ह्याच्यामध्ये पण थोडे चेंजेस होतात. नंतर मग जरा 1-2 महिन्यानंतर त्यांचा पण रेट कमी होतो. कधी-कधी ते 180 वर येतात ओला काजू. त्याच्यानंतर 180 वरून 150 वरती पण येतात. तर अशी त्यांची सगळी असते. म्हणजे घटत असतात ते जसं जो काही भाव असतो तो थोड्या ह्याच्यानंतर घटत येतो. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या ओल्या काजू असतात त्या विकल्या जातात. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा आपण सुका काजू काढतो झाडावरून, तसं आपण काय करतो, काढतो जरा सुकवतो कारण की सुकवावा लागतो. कारण की जरी तुम्हाला वरून काजू जरी सुकलेले दिसले तरी आतूला गरज असतो तो प्रॉपर सुकलेला नसतो. त्याच्यामुळे ऊन आपल्याला 2 ते 3 उन्हं लावावीच लागतात. अगदी पण लाल काजू करून चालत नाही. त्याच्यामुळे 2 ते 3 ऊन लावल्यानंतर आपण काय करतो, गोंत्यात भरतो आणि तसंच ठेवतो. पण जेव्हा आपली द्यायची वेळ असते, म्हणजे समजा आता आज आपण सांगितलं की आज आपल्याकडे असे तसं बघायला गेलं तर आमच्याकडे ह्या गुहागर साईडला असे बरेच हे आहेत की ते लोकं घेतात. बरेच व्यापारी आहेत आपल्याकडे जसं की गुहागर साईडला तर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सुपारी केली जाते. त्या साईडला मोठ्या सुपारीच्या बागा आहेत. तर त्यांच्याकडे व्यापारी आहेत. तसे काजूचे पण काजू घेणारे पण व्यापारी आपल्याकडे खूप मोठे आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आहेत. त्याच्यानुसार मग ते यायच्या आधी आपल्याला आपल्या ज्या काही काजू असतात त्याच्यामध्ये हात मारावं लागतं. का? तर कधी-कधी एखाद दुसरी काजू खराब असते. कधी-कधी काजू आतमध्ये कीड वगैरे लागलेली असते. त्या साईडला काढावे लागतात. तर त्यांची थोडीफार आपल्याला आतमध्ये हाताळणी करावी लागते. जेणेकरून आतमध्ये जे काही खराब काजू असेल ती साईडला काढावी लागते. तर असं पण सगळं असतं किंवा ते पण लोकं तिथल्या तिथे काही त्यांना एखाद दुसरी काजू दिसली तरी ते साफ करतात. तर अशा पद्धतीने आहे ना काजूंचा दरसुद्धा ठरला जातो. त्यांच्या साईजनुसार काजूचा दर ठरला जातो. असं सगळं आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते कारण की आता आम्ही एक 5-6 वर्ष काजूचं उत्पन्न घेतो. त्याच्यामुळे आता कसं ह्याच्यामध्ये राहताना लगेच सगळ्या गोष्टी कळतात. कसं काय असतं, कसा भाव ठरतो, कशी काजूंची काळजी घ्यावी लागते किंवा काजू कशाप्रकारे आपण लागवड करू शकतो, चांगल्यात चांगली लागवड. काजूंच्या फवारण्या काय आहेत किंवा त्यांना कीड पडली असेल तर किडीसाठी काय आहे किंवा हे जे काही छोटे-मोठे सिम्प्टम्स आहेत काजूंच्या ह्याच्यामध्ये, जसे प्रत्येक झाडाला सिम्प्टम्स असतात त्याच पद्धतीत आपल्याला जसे असतात तसे झाडांवरती पण येतात त्या सीझननुसार. त्याच्यामुळे ते पण कळतं. त्याच्यामुळे मला ओव्हरऑल एवढी थोडक्यात माहिती मला माहिती आहे कारण की एवढी आता मी गावाला असल्यामुळे मला
प्रत्येक ह्याच्याविषयी सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मला जे माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. सो तुम्ही त्यातून चांगल्यात चांगलं उत्पन्न घेऊ शकता. काजूचाही व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर इथे माझ्या पाठी पण सगळ्या काजूच आहेत. तर असं कसं फेरफटका मारावा लागतो आणि आता ह्या दिवसांमध्ये फेरफटका हा मारावाच लागतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि थोडक्यात मी माहिती सांगितलेली आहे की कशाप्रकारे काजूंचा जो काही दर आहे तो ठरला जातो. ओल्या काजू असतील, सुक्या काजू असतील, सगळं मी ओव्हरऑल सांगितलं किंवा अक्का गर असेल त्यांचं पण. अक्का गरचा आता ₹1200 किलो आहे. त्याच्यानंतर थोडा मग 1100-1000 वरती पण येतो. आणि आता शिमगा आहे, तर शिमग्यामध्ये नो आपण कॉम्प्रोमाईज करणार, कारण की अजिबात कॉम्प्रोमाईज नाही करणार. आता सीझन आहे आपला, त्याच्यामुळे आपण एक ₹10 पण कमी करत नाही. जो काही दर आहे त्या दरनुसार, आणि लोकं घेतात आवडीने, कारण की सगळीकडे अजून काही काजू तयार नाही झाल्यात. गावठी काजू पण केवढं तयार नाही झालं, लागल्या आहेत पण अजून तयार नाही झाल्यात. पण ह्या आपल्या काही बाजरे काजू आहेत म्हणजे वेंगुर्ला वगैरे, त्या तयार झाल्यात. त्याच्यामुळे लोकं आवडीने घेतात. तर चला आता इथे थांबते. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.